27 ऑगस्टपासून खरं तर राज्यभरात गणेशोत्सवाची धूम जी आहे ती पाहायला मिळणार आहे। खरं तर गणेशोत्सवाचं औचित्य साधून जे शहरामध्ये नोकरी व्यवसायाच्या निमित्तानं जे काही नागरिक आहेत ते सुट्टीच्या निमित्तानं जे आहे ते आता गावी जाताना आपल्याला पाहायला मिळत आहे। खरं तर विशेष म्हणजे कोकणवासी आणि गणेशोत्सवाचं एक वेगळं आणि विशेष नातं असतं। आपल्या गावी जाण्यासाठी सध्या आपण बघू शकतो की पुण्यातल्या रेल्वे स्टेशनवरती मोठ्या प्रमाणात जी आहे ती नागरिकांनी गर्दी केलेली आपल्याला पाहायला मिळत आहे। विशेष म्हणजे कोकणातला जो गणेशोत्सव असतो तो एक नागरिक अगदी मनोभावे आपल्या गावी जाऊन जो असतो ते साजरा करत असतात। आज सकाळपासूनच बस स्थानक असेल किंवा रेल्वे स्थानकावरती जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी केलेली सध्या नागरिकांनी पाहायला मिळत आहे। खरं तर रविवारचं सुट्टीचं औचित्य साधत आणि नोकरी व्यवसायातून सुट्टी काढून नागरिक जे आहे ते आपल्या गावी गणेशोत्सव साजरा करण्यासाठी जे आहे ते जात असतात। आपण सध्या पुण्यातल्या रेल्वे स्टेशनवरती आहोत आणि आपल्या रेल्वे स्टेशनवरती नागरिकांची जी आहे ती मोठ्या प्रमाणात गर्दी जी आहे ती सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। आपापल्या गावी जात गणेशोत्सव साजरा करता यावा, गणेशोत्सवाचा अनुभव घेता यावा यासाठी आहे ती मोठ्या प्रमाणात जी आहे ती रेल्वे स्टेशनवरती नागरिकांनी गर्दी केली सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन नागेश मर्डे सोबत लक्ष्मण जाधव, टीव्ही मराठी, पुणे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।